नमस्कार मित्रांनो, चिवकाव स्टुडिओ घेऊन आली आहे तुमच्यासाठी एक मजेशीर गोष्ट. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गोष्ट आवडल्यास गोष्टीला लाईक करा. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत प्रामाणिक लाकूड तोड्या. खूप वर्षांपूर्वी एका सुंदर अशा गावात गणू नावाचा गरीब लाकूड तोड्या राहत होता. तो साधा, प्रामाणिक आणि मेहनती होता. रोज सकाळी तो कुऱ्हाड घेऊन जंगलात जाऊन लाकूड तोडायचा आणि ते बाजारात विकून आपला उदरनिर्वाह करायचा. गणूच्या परिवारामध्ये गणूची बायको आणि त्याचा लहान मुलगा राहायचा. गणू गरीब होता, पण त्याच्या चेहऱ्यावर नेहमी समाधान असायचं. तो कितीही कष्ट करत असला तरी त्याने कधीच वाईट मार्ग नाही धरला. त्याला विश्वास होता की प्रामाणिकपणे जगणं हेच खरं सुख आहे. एके दिवशी गणू सकाळी जंगलात लाकूड तोडण्यासाठी निघाला. गणूचा मुलगा बाहेर आला आणि म्हणाला, बाबा, आज घरी येताना माझ्यासाठी शाळेची बॅग आणा. माझी बॅग खराब झाली आहे. गणू म्हणाला, हो बाळा, मी तुझ्यासाठी नक्कीच बॅग आणेल. असं म्हणून गणू कामावर जायला निघाला. गणू जंगलात झाडं तोडायला गेला. झाडं तोडत तोडत तो नदीकाठी आला. तिथे त्याने झाडं तोडायला सुरुवात केली. झाड तोडत असताना गणूच्या हातातून कुऱ्हाड निसटून पाण्यात पडली. गणू घाबरला आणि तिथेच रडत बसला. हे देवा, हे काय झालं? माझी कुऱ्हाड तर पाण्यात पडली. आता मी लाकूड कसे तोडणार? माझ्या परिवाराचं पोट कसं भरणार? या कुऱ्हाडीमुळेच तर माझं घर चालतंय. आता तेही पाण्यात पडली. हे देवा, आता मी काय करू? असं म्हणत गणू तिथेच रडत बसला. तेवढ्यात त्या पाण्यातून नदीदेव प्रकट झाले. त्यांनी विचारलं, काय झालं रे लाकूड तोड्या? काय एवढा निराश झालास? गणूने त्यांना सगळी गोष्ट सांगितली. नदीदेवांनी सोन्याची कुऱ्हाड दाखवली आणि म्हणाले, ही बघ, ही आहे का तुझी कुऱ्हाड? गणूने डोळे खाली करून सांगितले, नाही देवा, ही माझी नाही. माझी कुऱ्हाड तर साधी लोखंडाची आहे. नदीदेवांनी पुन्हा विचारलं, मग ही चांदीची कुऱ्हाड तुझी आहे का? गणू प्रामाणिकपणे म्हणाला, नाही देवा, ही माझी नाही. शेवटी नदीदेवांनी लोखंडाची कुऱ्हाड दाखवली. ती पाहताच गणूच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. तो म्हणाला, हो देवा, हीच आहे माझी कुऱ्हाड. गणूच्या प्रामाणिकपणाने नदीदेव खुश झाले. त्यांनी म्हटलं, गणू, तू खूप प्रामाणिक आहेस, म्हणून तुला फक्त तुझी लोखंडाचीच नाही तर ही सोन्याची आणि चांदीची कुऱ्हाडही मिळेल. गणू आनंदाने त्यांना नमस्कार करून घरी परतला. त्याने घरी येतात सर्व किस्सा त्याच्या पत्नीला सांगितला. त्याची पत्नीही खुश झाली. त्याच गावात एक दामू नावाचा आळशी लाकूड तोडा राहत होता. तो खूपच आळशी होता. गावातली चर्चा ऐकून त्याच्या मनात लोभ निर्माण झाला. दामू त्या नदी किनारी गेला आणि स्वतःची कुऱ्हाड त्याने पाण्यात फेकून दिली आणि तिथेच रडत बसला. हे देवा, मी आता काय करू? माझी कुऱ्हाड पाण्यात पडली. देवा, मला वाचव. असं म्हणत तो तिथेच रडत बसला. तेवढ्यात नदी देवता तिथे प्रकट झाले. त्यांनी त्याला विचारले, काय झालं रे? तू का रडतो आहेस? तेव्हा दामू म्हणाला, देवा, माझी कुऱ्हाड पाण्यात पडली. कृपा करून मला ती परत द्यावी. देवाने विचार करून नदीतून लोखंडाची कुऱ्हाड बाहेर काढली आणि त्याला विचारलं, ही आहे का तुझी कुऱ्हाड? दामूच्या मनात लोभ होता. तो म्हणाला, नाही देवा, ही कुऱ्हाड माझी नाही. तेव्हा देवांनी चांदीची कुऱ्हाड बाहेर काढली. ती बघून दामू म्हणाला, नाही देवा, ही माझी नाही. नदी देवाने नंतर सोन्याची कुऱ्हाड बाहेर काढली. ती पाहताच दामूच्या मनात खूप आनंद झाला. तो म्हणाला, हा देवा, हीच आहे माझी कुऱ्हाड. हे ऐकताच देव क्रोधित झाले आणि म्हणाले, तू फारच आळशी आणि लोभी आहेस. तुझी कुऱ्हाड लोखंडाची होती, पण तुला सोन्याची कुऱ्हाड हवी होती. जा, तुला ही लोखंडाचीही कुऱ्हाड भेटणार नाही. असं म्हणून देव तेथून अदृश्य झाले. बिचारा दामू, स्वतःच्या लालसेपोटी त्यानं स्वतःच नुकसान केलं. सोन्याची तर दूरच, साधी लोखंडाचीही कुऱ्हाड त्याला मिळाली नाही. तर मित्रांनो, या कथेतून आपण काय शिकलो? गणूकडून आपण शिकलो की प्रामाणिकपणा हाच माणसाचा सर्वात मोठा गुण आहे. आपण नेहमी प्रामाणिक आणि समाधानी राहायला हवं. आणि दामूकडून आपण शिकलो की कधीही लालसा करायची नाही, कारण लालच केली तर आपलंच नुकसान होतं. तर मित्रांनो, गोष्ट आवडली असल्यास
लाईक करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच आणखी मजेदार गोष्टीसोबत.